पाहुयात पुढची बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता सगळ्याच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। मात्र नागपूरमध्ये काँग्रेसला वगळून भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुढाकार घेतलाय। गेल्या वेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात विदर्भामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर मित्रपक्षांसोबत दगाबाजी केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केलाय। मित्रपक्षाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघामध्ये काँग्रेस परस्पर उमेदवार देते किंवा आपल्या कार्यकर्त्यांना बंडखोरी करायला लावते असा आरोपही पाटील यांनी केलाय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा आमच्या वाट्यास आल्यात, अतिशय दुर्दैवाने आम्हाला सांगावं वाटतं की आमच्या नागपूर जिल्ह्यामध्येच आमच्याकडे 3 जागा होत्या। एखाद्या जागेचा अपवाद जर सोडला तर इतर जागांवरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेस पक्षाने त्या आघाडीचा धर्म फार चांगल्या रीतीने पालन केल्याचं मला आढळलं नाही। आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे। तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली। महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस आमचा मोठा भाऊ या न्यायाने प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक जिल्हा परिषदची जागा मिळावी, पंचायत समिती सर्कलमध्ये आम्हाला लढता यावं याकरता शेवटपर्यंत प्रयत्न केले। काही ठिकाणी आम्हाला यश आलं, पण ज्या वेळेला आम्ही निवडणुकीच्या रणांगणात उतरलो त्यावेळेला मात्र काँग्रेस पक्षाने दगा देण्याचं काम केलं। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आमच्या पक्षावरती निवडणूक लढण्याची वेळ येते, त्यावेळेला काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे नेते त्या आघाडी धर्माचा पालन करताना दिसत नाही। त्याचा प्रचंड आक्रोश आणि राग, संताप यावेळेला आमच्या पक्षाच्या पार्टी कॅडरमध्ये आहे। काँग्रेस पक्षाने जर सन्मानजनक जर आम्हाला ऑफर दिली तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। शेवटी महाविकास आघाडी या जिल्ह्याच्या राजकारणात टिकावी असं आमचं प्रायमरी मत आहे आणि आमचा संकल्प सुद्धा आहे। पण मागचा जो अनुभव आमच्या गाठीशी आहे तो लक्षात घेता कुठेतरी आम्हाला लास्ट मोमेंटला आमच्याबद्दल कुठे आम्हाला दगाफटका होऊ नये, त्यामुळे त्याची काळजी आम्ही यावेळेला निश्चितपणे आम्ही घेतोय। मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। स्थानिक स्वराज्य